नमस्कार शेतकरी मित्रांनो, मनीष खरे या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांचे स्वागत आहे। आजचा विषय असा आहे की फवारणी केल्यानंतर आता पावसाचं वातावरण आहे आणि बरेच जण वेळ बघून फवारणी करतो, परंतु फवारणी केल्यानंतर किती तास पाणी येऊ नये जेणेकरून आपण जे फवारणी करू त्याचा रिझल्ट आपल्याला प्रॉपर येईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा आहे, कारण की सतत पाऊस आणि वेळ आपल्याला भेटत नाही, आपले नियोजनसुद्धा मागपुढे होत आहे। तर त्यासाठी आपण जे की फवारणी करतो तर ते महत्त्वाचं, फवारणीमध्ये आपल्या जे काही घटक घेतो ते अंतर्प्रवाही घटक आहे का ते महत्त्वाचं आहे। कोणी स्टिकरसुद्धा घेतात, परंतु त्याचा रिझल्ट आपल्याला येतो का? स्टिकर जरी घेतलं, शेतकरी फवारणीमध्ये स्टिकर वापरतो जेणेकरून आपली फवारणी वाया जाऊ नये, परंतु स्टिकर हे अंतर्प्रवाही नाही, ते चिपकून ठेवण्याचं काम करते। आणि महत्त्वाचं असं आहे की आपण जे काही घटक घेतो ते जर अंतर्प्रवाही असेल तर ते आतमध्ये लगेच झाड शोषण करून घेते, त्यामुळे आपला जो की फवारणीचा आहे तो रिझल्ट येऊ शकतो। आणि समजा आपण फवारणी केली आणि त्यानंतर समजा 2 तासाने जर पाऊस आला, त्याच्यामध्ये आपण कुठलेही घटक घेतलं नाही समजा अंतर्प्रवाही, तर आपल्याला किमान 60 ते 80% रिझल्ट येऊ शकतो। तसं नॅचरल फवारणी केल्यानंतर 3 तास पाणी नको, 3 तासानंतर म्हणजे 3 तासानंतर पाऊस किती आला तरी आपल्याला काही फरक पडणार नाही। 3 तासामध्ये झाड आपलं जे काही फवारणी केले ते शोषण करून घेते। आणि आपल्याला समजा आता अधूनमधून फवारणी करतो, परंतु जर पाऊस आला, कारण की वेळ भेटून नाही राहिला फवारणी करायला, जर फवारणी केली आणि पाऊस आला तर आपली फवारणी धुवून जाऊ नये आणि आपण एवढ्या रुपयाचं जे औषध आणलं ते वेस्टेज जाऊ नये। त्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये जर आपण अंदाजे 1 मूठ युरिया जर पंपाच्या वरून टाकला तर त्याचा आपल्याला रिझल्ट चांगला येतो, कारण की युरिया हे अंतर्प्रवाहीचं काम करते, त्याच्यामुळे आपलं जे की फवारणी आहे ते वेस्टेज जाणार नाही, म्हणजे लगेच ते अंतर्प्रवाही म्हणजे ते झाड शोषण केले जाते। आणि अर्धा तासानंतर जरी पाऊस आला तर आपली फवारणी हे वाया जाऊ शकत नाही मित्रांनो। म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे, तर फवारणी करताना ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपण जे काही महाग औषध आणतो ते आपले वाया जाऊ नये, त्याचं काहीतरी मूल्य आपल्या पिकाला कामी आलं पाहिजे, अशा हिशोबानं आपल्याला फवारणी करायचं आहे। तर फवारणी करताना प्रत्येक पंपामध्ये युरिया जर घेतला तर आपल्याला चांगला रिझल्ट येऊ शकतो। तर इथून पुढे पावसाचं वातावरण पाहून जर आपल्याला जे लागते त्या पद्धतीने जरी फवारणी केली तर त्या पंपामध्ये आपण युरिया जर घेतला तर आपल्याला फायदा चांगला मिळू शकतो।